राजकीय नेते जे अशा पद्धतीचा स्टंट करतात आणि मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर मोबाईलचे टॉर्च आपलं शक्ती प्रदर्शन जे आहे ते दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात। मात्र हा तो क्षण आपल्याला आज पाहायला मिळतोय की स्वतः क्रिकेट प्रेमी जे आहेत ते आपल्या फेवरेट टीमसाठी, आपल्या फेवरेट क्रिकेटर्ससाठी आणि आपल्या भारतीय टीमसाठी हा क्षण जो आहे ते आपल्याला इथं स्क्रीनवर पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात हा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय, जयघोष टीम इंडियाचा आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर आनंद साजरा होतोय काय? अगदी रुबीना, ही दोन दृश्य आपण बघितली तर कशा पद्धतीनं आपण टीम इंडियाचं स्वागत करतो याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। कारण दुपारपासून हे सगळे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी रस्त्यावर उभे आहेत, मरीन ड्राईव्ह पासून नरिमन पॉइंट पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत, आणि त्यांचा तसूभर सुद्धा त्यांचा उत्साह कमी झालेला नाही आहे। आणि त्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतोय की क्रिकेट फॅन्स किती आतुरतेनं रुबीना या सगळ्या क्रिकेट टीमची आपल्या वाट बघत होते। अगदी संदीप, या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रचंड गर्दी इथं पाहायला मिळते। काय वाटतंय किती वेळात हे वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचते? अगदी गर्दीचा जर अंदाज आपण बघितला तर पाय ठेवायला जागा नाही, पाय ही मोठी गोष्ट आहे, श्वास घ्यायला जागा नाही या सगळ्या परिसरामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याचं कारण म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। कारण मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियामध्ये एक असा अंदाज आहे की अर्जेंटिनानं वर्ल्ड कप जिंकला होता फिफाचा, या सगळ्यामध्ये वर्ल्ड कप जिंकलेला होता फुटबॉलचा, त्यावेळेला अशी परिस्थिती अर्जेंटिनामध्ये झाली होती। आणि ती दोन दृश्य सोशल मीडियावर कम्पेअर केली जातात, मरीन ड्राईव्ह नरिमन पॉइंटचं दृश्य आणि अर्जेंटिनामधली दृश्य। ही दृश्य आपण बघितली तर किती मोठ्या गर्दीतून वाट काढत आपल्याला जायला लागतंय। अगदी संदीप, यावेळी जर आपण पाहिलं तर वाट काढत ही ओपन बस जी ती सुरू आहे। जय शहा, राजीव शुक्ला आणि आशिष शेलार देखील तिथे सकाळपासून क्रिकेटर थकले असतील, सेलिब्रेशन सुरू आहे, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा इतका आनंद दिसतोय। अगदी सकाळपासूनच नाही, T20 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून एक मोठी टुर्नामेंट असेल तर मोठा एक ट्रेस असतो सगळ्या खेळाडूंच्या मनामध्ये आणि एकंदर प्रेशर असतं। आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांचं जे सगळं टेन्शन आहे ते कमी झालेलं असणार, त्यामुळे उत्साह आणि जल्लोष करत असताना किंवा स्वागताची ज्या पद्धतीनं मुंबईकरांनी तयारी केलेली होती त्यामुळे त्यांचा जे सगळा थकवा आहे तो निघून गेला असं म्हणावं लागेल। निश्चितच संदीप, आपण ही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय आणि मोठ्या प्रमाणात स्वागत जे ते केलं जातंय। आणि दुसरीकडे जर संदीप आपण पाहिलं तर वानखेडे स्टेडियममध्ये देखील स्वागताची मोठी तयारी आहे। सकाळीपासून लोक जे आहेत ते तिथं येऊन बसलेले आहेत, वाट पाहत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की वानखेडेची इतके महाग तिकीट आज फ्रीमध्ये लोकांना एंट्री दिली आहे तिथे। नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुबीना, या सगळ्यामध्ये आपल्याला असं बघायला लागेल वानखेडेची अवघ्या 2 तासांमध्ये गेट बंद करायची वेळ आलेली होती MCA प्रशासनाला, आणि त्यामुळे अंदाज लक्षात येईल की किती मोठ्या संख्येनं या आपल्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेटचे चाहते वानखेडेमध्ये गेलेले आहेत। वानखेडे स्टेडियमवर 35 ते 40 हजारचा त्यांची क्षमता आहे वानखेडे स्टेडियमची, मात्र त्याच्या 10 पट लोक जे आहेत ते ट्रायडंट हॉटेल नरिमन पॉइंट पासून ते आपल्याला वानखेडेपर्यंत बघायला मिळतात। दृश्य आपण पाहिलं की ते आपसात खेळाडू सुद्धा आनंद साजरा करतायत, मजा करतायत, या आनंदाचा क्षण घेत आहेत। विशाल चौरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। विशाल, काय ताजा अपडेट, किती वेळ लागेल वानखेडेपर्यंत पोहोचायला? काही मिनिटात जे आहे ते सामनावरती आहे तर दुपार ते आपण बघतो विशालचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण रुबीना, ही दोन दृश्य आपण बघतोय, दोन्ही दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय एक जी ओपन जी बस दिसते त्यामध्ये खेळाडू सुद्धा एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या तिरंगा त्यांनी गुंडाळलेला आहे। विराट कोहली आपण बघितलं बसवर बसल्यापासून तो तिरंगा घेऊन आहे, सगळे खेळाडू तिरंगा घेऊन आपल्याला पाहायला मिळतात आणि ट्रॉफी उंचावून जबरपास T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी 17 वर्षांनी आपण त्याला गवसणी घातलेली आहे। आणि या ट्रॉफीला उंचावताना सगळ्या भारतीयांचा जे प्रेम आहे ते स्वीकारताना आपले सगळे खेळाडू आपल्याला दिसत आहेत।